आज सकाळ सकाळी बॅकपॅक करून मी निघालो रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी आणि आपण चाललो नाशिकला. सर्वात पहिले आलो अकोला जंक्शन आणि इथून पहिले 15 जणांना फोन लावून घेतला आणि पूर्ण गँग जमा व्हायच्या पहिले तिकीट काढून घेतलं आणि तेवढ्यात एंट्री झाली पूर्ण गँगची. आपल्या सर्व गँग सोबत डबल तिकीट काढले आणि फायनली सर्वांनी तिकीट काढून घेतले. असं तिकीट काढले बरं राहते, टेन्शन राहत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टीसीचा बेव चालला आणि आज एक नाही दोन नाही पुरे 18 जण होते आणि आपल्या गँग सोबत आणखी एक गँग होती अकोल्याची आणि तेवढ्यात झाले ट्रेनचे आगमन आणि नंतर फायनली ट्रेन मध्ये बसलो. आणि जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये चढलो तेव्हा आम्हाला बसायला काहीच जागा नव्हती, पण तरीही लोकांसोबत प्रेमाच्या भाषेने बोलून जागा करून घेतली आणि आम्ही 4-5 जणांनी पूर्ण 15 जण होतो. तरी आपले पोटे एवढे खतरनाक होते की सर्वांसोबत गोड बोलू बोलू जागा घेतली. नंतर खाली कागद पडले होते. चला म्हटलं बचपन की आधी बाहेर निकाल दी जाय आणि मीनं केले इमान तयार. गोष्टीवर नक्की एकदा फॉलो करून टाका आपल्याला. आणि एवढ्या मेहनत आपण इमान बनवलं, आपल्याला टेस्ट करायला लागेल ना भाऊ. आणि सर्व लोकांसमोर त्याला इमान ओढून आणि आपल्या भावाने केलं कॅमेरा तयार. आणि अचानक भयानक टीसी कशा काय आले मित्रांनो, टीसी वगैरे नव्हते. जे लोक तंबाखू पुढे गुटखा खातात त्यांच्यासाठी मलम घेऊन आले होते. त्यांना म्हटलं आम्ही सगळे सज्जन मुलं, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि अकोला ते नाशिक पर्यंत हा प्रवास होता 5 घंट्याचा. पहिले पोटपूजा करून घ्या म्हटलं, मग पाहता ते बाकीचं. आणि असा प्रवास करता करता आम्ही पोहोचलो नाशिक पर्यंत आणि रात्रीचे वाजले होते. आणि नंतर पूर्ण बॅगा घेऊन आम्ही आलो ट्रेनच्या बाहेर. आणि आपली आणि नाशिकची पहिलीच भेट होती. सर्व गँग सोबत येऊन पोहोचलो मुक्तीधाम आणि इथे आल्या पूर्ण रूम पॅक झाल्या होत्या. गँगला म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, पहिले म्हटलं पोटपूजा करून घ्या मग पाहता ते बाकीचं. आणि जेवण करता करता वाजले आम्हाला 9:15 आणि हा टायमिंग आहे थंडीचा. त्यासाठी पहिले बॅगेतले वस्त्र घालून घेतले. पोट काही भरलं नव्हतं म्हणून आलो बाहेर खायला. आणि पहिले घेऊन घेतले नूडल्स आणि आपण सांगितले होते सोयाबीन चिल्ली. हे कसं चांगलं जेवण केलं की चांगला दिमाग काम करते असं म्हणता म्हणता पूर्ण प्लेट खलास केली आणि पोट भरता भरता कधी टाइम गेला माहितीच नाही पडलं. आणि एवढ्या रात्री आम्हाला रूम भेटणार का नाही भेटणार हे टेन्शन खूप मोठं होतं. आणि आपली गँग म्हणत की चला मंदिरात झोपले. म्हटलं चला एखाद्या हॉटेलवर झोप. म्हणत की एखादा दिवस गरीबासोबत बी राहून पाहिले. म्हटलं की वांदा आहे का आपण बी गरीब सामना राज्य. आणि रूम नाही भेटली तरी बी आमची पूर्ण गँग खुशी होती. रात्री 12-1 वाजता एक काका आले. म्हणत झोपायला ती अलाव नाही. आज करा बा, नशीबच खराब आहे आपलं. खरंच गँग सोबत असली की मजा आहे. नंतर चुपके चुपके पूर्ण गँग आली आमची वर. जगात नाही बरं टेरिसवर. आणि इथून पूर्ण गँग झोपून राहिले डायरेक्ट. थंडी जण आमची एवढे एले झाले आणि रूमवर जायला सगळ्या जवळ पैसे होते. सगळ्या झोपायचं होतं वरेच. कायच करा, गँगेतले मेंबरले खतरनाक आपल्या. आणि नाशिक मध्ये आल्यावर पुढची कहाणी खरंच खूप भयानक आहे. जर तुम्हाला पाहायची असेल तर पहिलेच आपल्याला फॉलो करून टाका.